आज मी अंड्याचं कालवण करणार आहे। त्यासाठी मी अंडी उकडून घेतलेली नाहीत, मी अंडी फोडून अंड्याचं कालवण करणार आहे। सर्वात आधी 2 चमचे तेल आपण पॅन मध्ये घेतलेलं आहे। आता कढीपत्ता घालूया। आता चांगला तडतडला की आपण कांदा घालूया। कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। आता आपण यात टोमॅटो घालूया, व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो चांगला शिजेपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला भाजून झाला की आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहेत। 1 चमचा हळद, 2 चमचे घाटी मसाला, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आपण यात पाणी घालूया। मी 2 ग्लास पाणी इथे घातलेलं आहे। आता याला उकळी येऊ द्या। उकळी आली की आपण यात अंडी फोडून टाकायची आहेत। आता आपण पाहूया कालवणाला उकळी आलेली आहे की नाही। छान उकळी आलेली आहे। आता आपण अंडी फोडून यात घालूया। आधी गॅस बारीक करायचा आणि एक एक अंडी फोडून यात सोडायची आहेत। आता गॅस वाढवायचा आहे आणि आता याला परत झाकण लावून 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटांनी आपलं फोडलेल्या अंड्यांचं कालवण तयार आहे। आपली एक करी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम चपाती सोबत, राईस सोबत तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। ट्राय इट। गरम गरम अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।